कबूतरखान्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते। कबूतरखान्याबाबत आता जागा शोधल्या जाणार आहेत असं सुद्धा बोललं जातंय। मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहेत, त्यांनी सगळ्यात आधी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। ताई, या नेमकं कसं पाहता? कारण दादरचा कबूतरखाना तर बंद ठेवलेला आहे, कबूतर सुद्धा आता तिथे येत नाहीये, प्लास्टिकने पूर्ण झाकलेलं आहे, पण तरी देखील हा संघर्ष सुरू आहे असं म्हणावं? बघा, एकतर त्यामध्ये एक समिती स्थापन झाली आहे तज्ज्ञांची, त्याच्यात अजून 2 लोक ऍड झाले आहेत, त्यांचा रिपोर्ट अजून यायचा आहे। कोर्टाने सांगितलंय बंद करा, त्याबरोबर कोर्टाने सहानुभूती किंवा काही लोकांच्या जर का भावना त्याच्यात गुंतल्या असतील तर असंही म्हटलंय की कंट्रोल्ड फीडिंग। आता कंट्रोल्ड फीडिंग म्हणजे काय? एक मुठभर दाणे टाकणं। पण आजही, आज सकाळीच ताडदेव मधला एक व्हिडिओ काय रोज येतोय मला, ताडदेव मधला जो एक ट्रॅफिक आयलंड आहे, आता या ट्रॅफिक आयलंड मध्ये रोज गोणीच्या गोणी, इवन याला सुद्धा गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा सकाळी लोक येतात आणि गोणीच्या गोणी रिकाम्या करून जातात, मक्याचे दाणे, गव्हाचे दाणे, ज्वारी, बाजरी। मग हे सगळं नेमकं काय चाललंय? म्हणजे कंट्रोल्ड फीडिंग याला म्हणायचं का? मग इतर प्राण्यांच्या बद्दलही आपल्याला बोललं पाहिजे, मग फक्त कबूतरच का? नक्कीच, पण भूमिका तुमची अगदी तशीच असणार आहे ठाम की कबूतरखाने बंदच झाले पाहिजे, कारण पर्यायी जागेचा जो विषय आहे तो सुद्धा आता जोर लावून धरला जातोय। बघा, शहरामध्ये कुठेही जागा नाही असं बीएमसीचं म्हणणं आहे, म्हणून मग ट्रॅफिक आयलंड ही जागा आहे का? उपनगरात देखील अजून जागा काही आयडेंटिफाय झाल्या आहे। माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला मनुष्याच्या जीविताला आणि त्याच्या जीविताला जी हानी पोचतेय त्याच्यामुळे जे काय होतंय ते रिव्हर्सिबल नाही आहे। आणि कुठल्या प्राण्याची किती उत्पत्ती आणि किती प्रोडक्शन व्हायला पाहिजे, मग आपण कुत्रे मांजरे यांची नसबंदी का करतो, उंदीर का मारतो? तर मला इकडे कुठल्याही जाती धर्म आणि याचं काही आणायचंच नाहीये। मुळात म्हणजे कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे। दुसरं, आणि जर का तुम्हाला कबुतरांना खायला, आता अनेक भांडणं वाद रस्त्यावर कशाने होतात की कोणीतरी येऊन कुत्र्यांना रोज काहीतरी टाकतं, त्याच्यावरूनही वाद होतात। मग त्या कुत्र्यांनीच तुमचं काय वाईट केलंय? कारण तो तुम्हाला चावून रेबीज करतो। मग कबुतरांमुळे पण तुम्हाला निमोनिया ठिकाणी लंग डिसीज होत आहेत ना, उंदरांमुळे पण रोगराई पसरते। आता मग करायचं असेल ना तर सगळ्याच प्राण्यांचा विचार करा, भूतदया। काही लोकांना माकडांना, काही शास्त्रांमध्ये असेही लोक बोलतात की माकडांना हे काहीतरी खाऊ घाला, माशांना खाऊ घाला। मग असं आहे ना तर सगळ्यांबद्दलच विचार करावा। मग कुत्र्या मांजऱ्यांसाठी पण कुठेतरी फीडिंग स्पॉट ठेवा। मग त्याच्यानंतर मग आपण दुसरे कुठला प्राणी असेल जे लोक खाऊ घालतात त्यांनाही करूया। मग सगळ्यांसाठी विचार करूया, मग फक्त कबूतरच नको। नक्कीच ताई, मुंबऱ्यानंतर कल्याण डोंबिवलीनंतर आता आय लव्ह मोहम्मदचे जे बॅनर्स आहेत ते भेंडी बाजारमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत। कसं पाहता याकडे? कारण आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद ही जी मोहीम आहे ती इथपर्यंत येऊन पोहोचली असं म्हणावं? बघा, काही लोकांना या देशामध्ये अराजक माजवायचं आहे। त्यांना असं वाटतं की सतत इथे भांडणं लागली पाहिजे, आणि ह्याला महाविकास आघाडीतली काही मंडळी हे जे बोलतात ना, जसं जेनझीचं तिकडे झालं, आता इकडे होणार, तिकडे होणार, आता आपण पाहतोय लेह लडाखमध्ये काय होतंय, तर यांना देशामध्ये जो विकास होतोय माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, तो त्यांना डोळ्यात खुपतोय। आणि म्हणून कुठून तरी अशांतता व्हावी, मोदीजी नी पाय उतार व्हावं, मग आता त्यांचं कुठे वयच झालंय असं काही काही बोलून, म्हणजे देशात काय परिस्थिती आहे आज, आंतरराष्ट्रीय आपले संबंध जे जे काय बदलते सगळे आहेत। आपल्याला स्वदेशीचा नारा देखील मोदीजींनी दिलेला आहे। एनडीएचं सरकार चांगलं काम करत आहे। आता जीएसटी रिफॉर्म्स पण नवीन केले, सगळ्या अनेक गोष्टी आता स्वस्त होणार आहेत। म्हणजे याच्यावर लोक खुश आहेत, परंतु काही ही विघ्नसंतोषी माणसं आहेत, यांना देशात म्हणजे जे युवक जे नोकरीच्या शोधात आहेत, नोकरीच्या शोधात काय आज नाही, काल अनेक वर्षांपासून लोक नोकऱ्या शोधतात आहेत। नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत असं म्हणताय, पण उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। राज्यामध्ये जो ओला दुष्काळ आहे त्याबाबत त्यांनी हेक्टरी 50,000ची मदत करावी सरकारने, आणि त्यासोबतच 50,000 कोटींचं बजेट नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावं अशी मागणी केली आहे।
कसं पाहता याकडे? बघा, जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे याच्यात दुमत नाहीये, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना एकदा बांधावर गेले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं हेक्टरी 25,000. मग ते सरकारमध्ये आले, मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी किती दिले? आणि जे मंत्रालयातच मुळात 2.5 दिवस गेले किंवा काय, आता तो विषय तर स्वतः माननीय शरद पवारांनी काढला होता. परंतु विरोधात असताना या मागण्या करणं सोपं असतं. प्रत्येक सरकार पुढे अडचणी असतात, परंतु सरकार हे महायुतीचं सरकार प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक अडचणीवर मात करणार. लगेच 9 GR काढून मदत द्यायला सुरुवात केली आहे. आत्ता लोकांना त्यांच्या शेतातलं पाणी ओसरलं पाहिजे आणि आत्ता खाण्यापिण्याच्या वस्तू, साड्या, कपडे, लत्ते, महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स, ह्या सगळ्याची आत्ता पहिले गुराढोरांना आणि त्यांना पाण्यातनं काढायचंय. आणि नक्की सरकार चांगली मदत करणार आहे. आम्ही सुद्धा म्हणजे आता स्वतः शिंदे साहेब, आपल्याला माहिती आहे, 23 ट्रक भरून प्रताप सरनाईक आणि माननीय शिंदे साहेब हे गेले तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि सर्व मंत्री आज ऑन फील्ड आहेत आणि सगळे जण करतायत. परंतु नुसतंच चिडवाचिडवी करायची असेल तर ते करू शकतात. नक्कीच, पण ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण टीका केली. अंगलट आलं की त्यांना विषय पालटवण्याची सवय आहे. कोविड काळामधला हिशोब द्यायला मी तयार आहे असं पण म्हणतात उद्धव ठाकरे. मग द्यावा त्यांनी. आतापर्यंत तरी अनेकदा मागितला पण करीत दिला नाही त्यांनी. परंतु विषय आता पूर परिस्थिती जी अभूतपूर्व आहे, ज्याच्यामध्ये जेवढा पाऊस आभाळात आहे त्याच्यापेक्षा दुप्पट डोळ्यात पाणी आहे, या परिस्थितीवर पहिले आपण मात करायसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता हे सगळं खरं आहे, दोषारोप होत राहतील, परंतु महाराष्ट्राची जनता आणि त्याचं हित आमच्या पुढे दुसरं काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा देखील 2 दिवसाचा दौरा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्राला मोठी मदत होईल निश्चित. माननीय मोदीजी हे अत्यंत संवेदनशील आहे. आज 11 वर्ष झाले त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून, आणि देशाचं नाव तर त्यांनी उंच केलंच आहे जगभरात. परंतु ते स्वतः एक अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेत आणि सोन्याचा चमचा घेऊन ते जन्माला आले नाहीत. जे आले आहेत त्यांना त्याचं दुःख काय कळणार. मोदीजी नक्कीच महाराष्ट्रातला भरीव मदत करतील. देवेंद्र फडणवीस यांचं विधान आहे 2029 पर्यंत केंद्राच्या नेत्यांची, वरिष्ठांची इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम करावं. या विधानाकडे कसं पाहता? विरोधक वारंवार याला घेऊन टीका टिप्पणी करत होते. महाराष्ट्रात काहीतरी भूकंप होईल, राजकीय भूकंप होईल, अनेक फेरबदल होतील. कोणी नवीन कोण ज्योतिषी आहे? मग त्या ज्योतिषाचं नाव कळलं तर बरं होईल. कारण हे एक ज्योतिषी आहे, कधी भांडुपला असतात ते, तर त्यांनी म्हटलं असेल तर मग असे त्यांनी बरेच भाकितं केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या जर तरणी असल्या भाकितांवर काही चर्चा करण्यात अर्थ नाही. आता महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे, त्याच्यावर आपण बोलूया. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये विशेष करून ठिकठिकाणी ठाकरेंचे बॅनर लागले आहेत. ठाकरे ब्रँडचाच आवाज घुमणार अशा आशयाचे हे सगळे बॅनर आहेत छत्रपती शिवाजी महाराज पार्कात. कुणाचा दसरा मेळावा अगदी दिमाखात होईल? नाही बघा, दसरा मेळावा आमचाही होईल, त्यांचाही होईल, परंतु त्या दसऱ्या मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे हे विचारांचं सोनं लुटत होते. आता तुम्ही काय देणार लोकांना? काय सांगणार? काँग्रेस बरोबर जा, काय सांगणार तुम्ही? तुमच्याकडे आत्ता सांगण्यासारखं काय आहे? कारण सगळ्या विचारांना तर तुम्ही तिलांजली दिलीत. त्यामुळे आता काय सांगायचं राहिलंय? आता तुम्ही फक्त मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना शाप देणार, एवढं हेच दसरा मेळाव्यात आता राहिलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.